गुणवैशिष्ट्ये, त्याच्या अंगी असणारी कौशल्य, त्याच पद्धतीनं उद्योजकाचे असणारे ध्येयशक्ती इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो. आता उद्योजक बघत असताना उद्योजक ह्या अशा व्यक्ती असतात की त्या स्वयंप्रेरणेने काम करत असतात, स्वइच्छेनं पुढाकार घेऊन काम करत असतात आणि अशा व्यक्तींच्या बाबतीत तर त्या दृष्टीनं आपण कोणताही उद्योग, कोणताही व्यवसाय जर यशस्वी व्हायचा असेल तर या व्यवसायाचं, उद्योगाचं यश हे त्या उद्योजकाचा जो प्रमुख असतोय, ज्याला आपण आपल्या साध्या सोप्या भाषेत उद्योजक किंवा याच्यापेक्षा साध्या भाषेत आपण व्यवसायाचा मालक म्हणतोय, उद्योजकाचा मालक म्हणतोय, त्याच्यावर अवलंबून. जर मालक चांगला असेल, उद्योजक चांगला असेल तर त्या उद्योगाची भरभराट होते, उद्योगाचा विकास होतोय. कारण त्याच्या नेतृत्वाचा, त्याच्या निर्णयाचा, त्याने घेतलेल्या कृत्याचा परिणाम हा कळत न कळत व्यवसायावर होतो. आणि मग आपण उद्योजकाचा जीवनक्रम बघत असताना अभ्यासक्रमाच्या दृष्टीने असण्याचा शेवटचा उपकट सांगितला जातोय की उद्योजकाची ध्येयनिश्चिती काय असते. आता ध्येयनिश्चिती म्हणजे काय, एक अगोदर साधं उदाहरण बघा. आपण प्रत्येक जण भारतीयांचा आणि खास करून तुमच्या युवकांचा आवडता खेळ क्रिकेट, प्रत्येक जण क्रिकेट बघत. आता हा क्रिकेट बघत असतो ना, यामध्ये दोन संघ असतात आणि दोन्ही संघाचं ध्येय असते की मी हा सामना जिंकलो. मूळ ध्येय काय असतंय, सामना जिंकणं. मग हे ध्येय असं ना, जो पहिल्यांदा खेळायला येतो, बॅट्समन करायला येतो संघ, त्या संघाचं ध्येय काय असतंय की कमीत कमी गडी बाद होता जास्तीत जास्त धावा कशा घालायच्या, जेणेकरून पुढच्या संघाला त्या धावांचा पाठलाग करणं अशक्य होईल, मला ती मॅच, तो डाव जिंकता येईल. म्हणजे पहिल्या संघाचं ध्येय काय असतंय की गडी सुरक्षित ठेवून, गडी बाद होण्याचं प्रमाण कमी करून जास्तीत जास्त धावा गाठणं हे त्यांचं ध्येय असतं, ती त्यांची ध्येय निश्चित असते. त्यानंतर ज्यावेळेस दुसरा संघ खेळायला येतोय त्यावेळेस दुसऱ्या संघाचं ध्येय काय असतंय, पहिलं ध्येय आपल्या गडी टिकली पाहिजे, पण त्याच वेळेला त्यांचं दुसरं ध्येय असतंय की आपल्याला जिंकण्यासाठी पहिल्या संघानं धावांचा जो उद्दिष्ट निश्चित केलेला आहे, जी धावांची संख्या आहे ती संख्या पूर्ण करणं, ही त्यांची ध्येय निश्चित असते. आणि मग याच्यातून संघात चुरस निर्माण होते, खेळ बहरत जातोय आणि त्याचा आनंद आपण सगळ्या घेत असतो. तसं उद्योजकाच्या बाबतीत, औद्योगिकरणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, जो उद्योजक असतोय हा ध्येयानं पछाडलेला असतो. मला हे ध्येय गाठायचंय. जसं मी तुम्हाला पहिल्या तासाला सांगितलं होतं मागे, आम्ही सगळेच लोक बघतोय रस्त्यावर जात असताना अनेक दुचाकीवरनं नवरा बायको, त्याची 2 मुलं, अडकवलेल्या पिशव्या, ही कसरत आपण जाताना बोलत असतो. पण एखादा टाटासारखा उद्योजक ते दृश्य बघतोय, त्याच्यावर विचार करतोय की बाबा ही लोक एवढा जीव धोक्यात घेऊन प्रवास काय करतात, ही 4 जण फॅमिली स्वतःच्या 4 चाकीनं का जाऊ शकत नाहीत. आणि मग त्यांच्या लक्षात येतंय की बाबा या व्यक्तीचं उत्पन्नाचं प्रमाण कमी आहे आणि मग यांना परवडेल अशा किमतीची 4 चाकी बाजारात आणणं गरजेचे आहे. आणि मग अशा ध्येयानं प्रेरित झालेला माणूस घोषणा करतोय की मी 1 लाखात 4 चाकी देईन. आणि मग त्याच्यातनं नॅनोचा टप्पा विकास झालेला दिसून येतो. ही ध्येय निश्चित आहे, कुणी सांगत नाही अशा पद्धतीनं काम करा. आणि मग या पद्धतीनं उद्योग समूह वाटचाल करतो. उदाहरण दाखल आपण टाटांचं, प्रत्येक उद्योगात हे ध्येय असतं. आणि मग हे ध्येय निश्चित बघत असताना ही ध्येय निश्चित जर बघितलं तर अभ्यासाच्या दृष्टीने तर 3 गटात वर्गीकरण केलं जातं की पहिली, प्रत्येक उद्योजकाची काही ना काही आर्थिक उद्दिष्ट असतं. कारण
तुम्ही शाळा का शिकताय? तर मला चांगली नोकरी मिळायला पाहिजे, मला चांगला पगार मिळाला पाहिजे, मला चांगली बायको मिळाली पाहिजे, माझा प्रपंच चांगला चालला. म्हणजे आपण या सगळ्याचं मूळ माझी जास्तीत जास्त आर्थिक उन्नती झाली पाहिजे, आर्थिक प्रगती झाली पाहिजे, माझा आर्थिक दर्जा सुधारला. म्हणजे आपण सगळं जे काय करत असतो ते आर्थिकतेच्या दृष्टीने असतोय. उद्योजक सुद्धा याच दृष्टीने काम करतो. आम्ही व्यवसाय का करतोय? मला उत्पन्नाचं साधन मिळालं पाहिजे, माझं उत्पन्न वाढलं पाहिजे, माझ्या उत्पन्नात भर पडली पाहिजे, आणि म्हणून आपण व्यवसाय काम करायला सुरुवात करत असतोय. आमचं पहिलं ध्येय असतं आम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे, जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होऊन, कामाची संधी मिळून मला उत्पन्नाचं साधन वाटलं पाहिजे. एकदा आर्थिक गरजा पूर्ण होत गेल्या की आपला पुढचा टप्पा असतो तर आपण सामाजिक दृष्टीने काम करायला सुरुवात. सामाजिक गरजा पूर्ण झाल्या की मग आपण समाजाच्या पुढे मानवी कल्याणाचा विचार करायला सुरुवात. आता हे 3 टप्पे एवढं सुलभ नाही. अनेक जण या टप्प्यातून गुरफळत असतात आणि मग याच्यात नसते असतं टप्प्याटप्प्यानं. आणि मग उद्योजकाचं जर बघितलं तर अनेक उद्योग समूह, कारण का उद्योजक ही एक व्यक्ती असू शकते, एक उद्योग समूह सुद्धा असू शकतो. आपण उद्योजकता ही संकल्पना बघत असताना ही व्यक्तीशी मर्यादित नाहीये, एक व्यक्ती उद्योजक नाहीये, तर समाजाचा उद्योगाचा समूह असतो. आपण जसं बघितलं वारणा ग्रुप, वारणा कॉम्प्लेक्स म्हटलं जातंय, टाटा ग्रुप म्हटलं जातंय, बिर्ला ग्रुप म्हटलं जातंय, बजाज ग्रुप म्हटलं जातंय, किर्लोस्कर ग्रुप म्हटलं जातंय. म्हणजे त्यांचे अनेक उद्योग असतात आणि अनेक लोकांना तो उद्योजक चालू करत असतोय. आणि मग या उद्योजकाचा जीवनक्रम बघत असताना उद्योजकाची वैशिष्ट्य ध्येय काय असतं, कोणत्या ध्येयानं, कोणत्या उद्देशानं तो कार्यरत असतो. आज आमच्या 12वी विद्यार्थ्यांचं ध्येय काय आहे की मला येणाऱ्या 12वीच्या बोर्ड परीक्षेत चांगल्या पद्धतीने मार्क मिळवणं, चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण होणं, ह्या ध्येयानं मी काम करत असतो. तसं उद्योजकाचं ध्येय बघत असताना पहिला गट सांगितला जातोय ते म्हणजे आर्थिक उद्दिष्ट साध्य. आता आर्थिक उद्दिष्ट साध्य करायचं म्हणजे काय करायचं? तर सगळा कुठलाही व्यवसाय करत असताना कुठलाही उद्योजक नफ्याच्या प्रेरणेने काम करत असतोय आणि म्हणून तो आपल्या व्यवसायात जास्तीत जास्त नफा कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करतो. पण हा नफा मिळवत असताना गैरमार्गानं किंवा नफेखोर वृत्तीने जर तुम्ही व्यवसाय करायला लागला तर त्या ठिकाणी समाजात नकळत असंतोष निर्माण व्हायला सुरुवात. नफा मिळवा, जेव्हा तुम्ही नफा मिळवत असता तेव्हा समाज म्हणत नाही, पण तुम्ही जर गैरफायदा घेऊन नफा मिळवत असेल, परिस्थितीचा गैरफायदा घेत असेल, नफेखोरी करत असेल, तर त्या ठिकाणी मग समाजात विद्रोह व्हायला सुरुवात, त्याच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली जाते. आपल्याला अनेक उदाहरण दिसत आहेत. मग नफा तर मिळाला पाहिजे पण तो योग्य असावा, रिझनेबल असावा. अवाजवी नफ्यासाठी जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने काम करत असेल, मग त्यात अनैतिक व्यापार करत असेल, नफ्याच्या उद्देशाने साठेबाजी करत असेल, भेसळ करत असतील, व्यवसायात काळा बाजार निर्माण करत असेल, तर ते समाज मान्य करणार नाही. आणि म्हणून योग्य आणि पुरेसा नफ्याच्या उद्देशानं उद्योजक व्यक्ती काम करत असते. उद्योजक त्या ध्येयानं, त्या दृष्टीनं कार्यरत असले दिसून येते, त्या बाबतीत त्याची काही दिसते. आता नफ्याच्या बाबतीत आर्थिक उद्दिष्ट सांगत असताना यामध्ये अनेक आर्थिक उद्दिष्ट दिसून येते. सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आम्हाला नफा मिळाला पाहिजे, आर्थिक उत्पन्न मिळालं पाहिजे. पण त्याचबरोबर आम्हाला नफा कधी मिळणार? जर आमच्या व्यवसायाला ग्राहक निर्माण झाला. कुठलाही व्यवसाय हा ग्राहकाभिमुख असावा. तुम्ही जर आपल्या भागातल्या काय डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये गेला असाल, डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये विविध वस्तू भांडार गृह म्हटलं जाते मराठी. आपल्या भागातलं आपल्याला बघितलं म्हटलं, तुम्ही वडगावला जर गेला असता तर वडगावला जो वारणा बाजार आहे ते डिपार्टमेंटल स्टोअर आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या बऱ्याचशाच गरजा पूर्ण करतील अशा वस्तू मिळतात. किंवा अनेक व्यवसाय ठिकाणी गेला तर महात्मा गांधींचं चित्र लावलेलं आणि त्याचे महात्मा गांधीचे एक वाक्य असतं, ग्राहक आमचा राजा आहे. म्हणजे आमच्याकडे ग्राहक आला तर आमचा व्यवसाय होणार आहे. जर ग्राहकच नाही आला
तर आमचा व्यवसाय चालत नाही. आणि म्हणून आम्ही काय करतोय, जास्तीत जास्त ग्राहक कसे निर्माण होते त्या दृष्टीने आम्ही गरज निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. एक उदाहरण सांगा. मध्यंतरी 7-8 वर्षापूर्वी दूरदर्शनला विविध प्रसार माध्यमावर एक जाहिरात होती. काय जाहिरात होती, जवळपास 6 ते 7 महिने जाहिरात येत होती की तुम्ही जे पाणी पिताय ते पाणी अयोग्य आहे, या पाण्यामुळे तुमच्या छातीचे आजार येतात, या पाण्यामुळे तुम्हाला गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा सारखे रोग होतात. ही जाहिरात करायला सुरुवात. आता ही जाहिरात चालू झाल्यानंतर नकळत लोकांच्या मनात संभ्रम झाला. बघितलं तर आपण जेव्हा नदीला नवीन पाणी येते तेव्हा गॅस्ट्रोची साथ येते, कावीळची साथ येते. मग आमच्या मनात प्रश्न झाला, अरे बाबा हे पाणी पितोय, या पाण्याने मला कावीळ होईल, गॅस्ट्रो होईल, टायफॉइड होईल, किडनी स्टोन होईल, मुतखडा होईल. मग आम्ही पाणी प्यायचं बंद करायचं का? पाणी तर पिलंच पाहिजे. मग आमच्या पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं की बाबा कोणतं पाणी प्यायचं. आणि मग कंपनीनं 7-7 महिन्याला जाहिरात केली, हे जर टाळायचं असेल तर तुम्ही आमच्या कंपनीचं पाणी. आणि मग याच्यातनं अनेक कंपन्यांचा बाटली बंद पाण्याचा धंदा, गोरख धंदा चालला. आज जर आपण कुठेही गेलो प्रवासात बघा तुम्ही, कळत न कळत आपला पाण्यावर किती पैसा खर्च होतो. ग्राहक निर्माण केले, ग्राहकांना गरज निर्माण केली आणि मग आम्ही त्या ठिकाणी वळायला सुरुवात. आज बघा दुसरं उदाहरण सांगायचं झालं, आज आता आपण कोविडची साथ आली आणि मग कोविडची साथ आल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपली वस्तू विकण्यासाठी कोविड साथीचा वापर करायला सुरुवात केली. तुम्हाला जर कोविड पासून सुरक्षित असेल तर तुम्ही सॅनिटायझर वापरा. मग किती वेळा हात धुवा हे नाही, पण सॅनिटायझर वापरा. आणि मग प्रत्येक वेळेला हात धुवायला लागवलं. सॅनिटायझरला बाजारपेठ ग्राहक निर्माण झाला, मास्कला ग्राहक निर्माण झाला. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रत्येक परिस्थितीत उद्योजक आपला ग्राहक कसा निर्माण. तुम्ही जर काय अंघोळच्या साबणांच्या जाहिराती बघितल्या, पूर्वी कीटाणुमुक्तच्या जाहिरात होत्या. जाहिरात तीच कीटाणू दाखवायचे, आंघोळ केलं दाखवायचे, मग कुठंतरी पहिल्यांदा 5-50 कीटाणू दाखवायचे आणि पुन्हा आंघोळ झालं 200 कीटाणू दाखवतो. कारण का 100% जाहिरात करायला बंदी होती, म्हणजे 100% कुठलंच कीटाणू नव्हतं. आता काय केलं, कीटाणू तेच ठेवला, कोरडं तेच ठेवलं, साबण तेच ठेवलं. फक्त आता सांगितलं कोरोनाच्या दृष्टीने वाढचं. आणि मग कोरोनाचे जंतू मारायचे असले तर आमच्या साबणाने आंघोळ केलं ना सुरुवात. म्हणजे ग्राहक निर्माण करणं. आणि हे उद्योजकाचा आर्थिक ध्येय असतं. जर ग्राहक निर्माण झाला तरच आमचा व्यवसाय वाढणार आहे, आमचा नफा. नंतरचं उद्दिष्ट सांगितलं जातं ते म्हणजे नवपरिवर्तन आणणं. कायम काही नाही काही तर नवीन आणायचं. अगदी तुमच्याशी निगडीत उदाहरण सांगतो. आज अनेक कॉलेजच्या मुलांना सवय लागलेली असते, दर 4-6 महिन्याला मोबाईल बदलायचा. नवीन वर्जन आली की पहिला विकायचा नवीन घ्यायचा, पुन्हा आला की पहिला विकायचा नवीन घ्यायचा. मोबाईल आम्ही जर बघितलं मोबाईल कंपन्यांचं, तुमच्या एखाद्या कंपनीचं असेल तर बघा तुम्ही, प्रत्येक दिवशी मोबाईल कंपनी एक नवीन प्रकारचा मोबाईल बाजारात आणत असते. त्याच्यात काहीतरी नवीन सुधारणा केलेली असते. मग त्याच्या आकारात असेल, त्याच्या वजनात असेल, त्याच्यातल्या फॅसिलिटीमध्ये असेल, त्याच्यातल्या ऍप्लिकेशन मध्ये असतील, त्याच्यात पुन्हा समजा आपण फोटोच्या बाबतीत कॅमेरा बघितला, मग कॅमेऱ्यामध्ये बदल करत. म्हणजे काहीतरी नाविन्य आणायचं आहे. तो जर मोबाईल विकायचं म्हणलं तर कालांतरानं ग्राहक बंद होतात. आज अनेक कंपन्या बदल केला नाही, त्यांनी नाविन्य आणलं नाही, कंपन्या बाजारातून बाजूला फेकल्या गेल्या. जर तुमच्या घरात जुनी लक्ष्मी गाडी असेल, एचडी गाडी असेल, जावा गाडी असेल, राजदूत असेल, आज नाहीये त्यांना कोण विचारत बाजारात. पण ज्यांनी नाविन्य आणलं, पॉलिमेशन करायचा प्रयत्न केला, त्या कंपन्या मात्र आज टिकून राहिल्या, ते उद्योग टिकून राहिले. आणि म्हणून
जर आम्हाला व्यवसायात सातत्य ठेवायचं, अगदी एक उदाहरण सांगतो, ऐकायचं नाही सोडून. आपण सगळे आंघोळ करतो आणि सगळे आंघोळ करत असताना सगळे म्हणत नाहीये पण 80-90% तरी आपण साबण लावून आंघोळ. तुम्ही जर लक्स कंपनीची जाहिरात बघितली तर ज्या ज्या वेळेला नवीन हिरो आणलेला त्याला सामुदायिक आंघोळ घालायचं काम लक्ष नाही केलं की नाही. नवीन मॉडेल बदलायचं म्हणजे, आणि मग त्याच्यात कधी गुलाब घालून आणायचं, कधी गुलाब जेल घालायचा, कधी मोगरा घालायचा, कधी चंदन घालायचं. आहे की नाही माहित नाही, पण आम्ही बदल करत नाही. नवीन आणलं जातं, त्याच्या आकारात बदल करत असतो, त्याची साईज कमी जास्त केली जाते. अगदी तुम्हाला गरजेला येईल असा साबण. आज आम्ही जर बघितलं अगदी 150 ग्रॅमच्या साबणापासून 5 ग्रॅमच्या साबणापर्यंत बाजारात साबण आले. बरेच जण ट्रॅव्हलला जात असताना मोठा साबण कुठे घ्यायचा, मग ते 2 रुपये 5 रुपयाचा छोटा साबण सुद्धा मिळतो, तेवढंच घ्यायचा, वापरायचा, फेकून द्यायचा, हँडवॉश. म्हणजे नवक्रम आणायचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यातून व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला. आर्थिक उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर त्या दृष्टीने व्यवसायाकरता जे अनेक घटक असतात, ज्या घटकांना एकत्र आणण्याचं काम उद्योजक करत असतो. अर्थशास्त्रीय दृष्ट्या जर सांगायचं झालं, कुठल्याही वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर त्या उत्पादनाचे 4 मूलभूत घटक लागतात: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. याच्याशिवाय व्यवसाय होत नाही. आणि मग या घटकांना एकत्र आणणं, त्यांच्यात समन्वय निर्माण करणं, त्यांच्यात सुसूत्रता आणणं आणि व्यवसाय विस्तार करण्याच्या ध्येयानं उद्देशानं उद्योजक व्यक्ती, उद्योजक कार्यरत असलेला असतो. म्हणजे हा उद्योजक व्यवसाय करत असताना हे जे उत्पादनाचे घटक आहेत, व्यवसायाचे जे संसाधन आहेत, यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. कुठं आहे तो घटक, तो अन्न आणि उपलब्ध करून. कारण ग्राहक टिकवणं असते, नवीन निर्माण करणं असते, तरच आम्ही व्यवसाय करत असतोय. आणि उद्योजकाच्या दृष्टीने सांगत असताना ही आर्थिक उद्दिष्ट आहे. जर आम्हाला नफा मिळवायचा असेल तर ग्राहक पाहिजे, जर ग्राहक टिकवायचा असेल तर त्याला काहीतरी नवीन दिलं पाहिजे, नवीन द्यायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी मला शोध घेतला पाहिजे आणि मग याच्यातनं आमचा व्यवसाय चालवतो. आज काही व्यवसाय जर बघितले तर 150-200 वर्ष झालं ते व्यवसाय करतात. ते कसं टिकतंय? जर त्यांनी बदल ठेवला, उद्योगाचा ध्यास घेतला. आणि म्हणून हे उद्योजकाची आर्थिक उद्दिष्ट सांगितले जातात, ज्या उद्देशानं उद्योजक व्यक्ती आपलं ध्येय निश्चित करत असते. आणि ध्येय निश्चित करून चालत नाही तर ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत असते. नंतर सांगितलं जातं, एकदा आमच्या आर्थिक गरजा पूर्ण होत गेल्या, आर्थिक उद्दिष्ट पूर्ण झालं की मग न कळत आम्हाला त्याच्या पुढची टप्पा सांगितला जातोय, आमच्या सामाजिक गरजा चालू. आता सामाजिक गरजा म्हणजे काय सांगतो बघा, अगोदर समजून. आमचे सामाजिक उद्दिष्ट काय असतात? एक साधं उदाहरण सांगतो, सामाजिक कसं असायचं. आम्ही अगोदर सर्वसामान्य असतोय, बऱ्यापैकी पैसा यायला लागला, आर्थिक गरजा पूर्ण झाल्या की मग आपल्याला वाटतं आपल्याला समाजात कोणतरी विचारावं, समाजात मला मान द्यावा, मला किंमत मिळावी, आणि मग आपण त्या दृष्टीने वाटचाल करायला. ही वाटचाल कशी असते? उदाहरणार्थ बघा, आपण अनेक आपली मंडळ आहेत मुलांची, आणि मंडळ काय करतात की विविध प्रकारच्या स्पर्धा ठेवतात. मग या स्पर्धाला पैसा कुठून आणायचा? कारण का कुठलीही स्पर्धा करायची म्हणलं तर पैसे पाहिजेत. मग आपण काय करतोय, चला समाजात कोण कोण दानशूर व्यक्ती आहेत, कोण कोण श्रीमंत व्यक्ती आहेत त्याच्यावर जातोय, त्याच्या भेटी घेतो आणि त्यांना सांगतो, साहेब असं असं आम्ही अशी क्रिकेटची स्पर्धा ठेवली आणि 1 नंबरचं बक्षीस तुमच्या वडिलांच्या स्मरणार्थ द्यायचं. आता वडिलांच्या स्मरणार्थ म्हटलं त्यालाही बरं वाटतंय, चला आपल्या वडिलांना, मग ते उतर चला माझ्याकडनं 50,000चं 1 नंबरचं बक्षीस. म्हणजे त्याच्यामुळे त्याला काय मिळत असतंय, हे मला समाजात मान आहे, मला कोणतं विचार. दुसरं उदाहरण सांगतो, अगोदर साधा असतो, मग कोणतं सांगताय हा ग्रामपंचायत होता, ग्रामपंचायत झाला, त्याला वाटतं आता मी मोठा पंच झालो, मग त्याला वाटतं आता मला डेप्युटी कधी करते.
एकदा डेप्युटी झालं नाही, आता एकदा कसं सरपंचाच्या खुर्ची बसणार. बघा प्रतिष्ठा. सरपंच झाला की त्याला आता आपल्याला पंचायत समितीला तिकीट मिळते का? पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, प्रतिष्ठा वाढत जाते. मला समाजात मान मिळावा. आज बघा उदाहरण, तुमच्या इथं कोणी सांगितलं असे बाहुबलीला कुंभोजला घोडाव साहेब येणार, संजय घोडाव येणार, उद्योजक आहे. अगोदर 20-25 वर्ष आपण माहित नव्हती, पण आज आम्ही लगेच होतो घोडाव साहेब येणार क्या उत्सवाला गेले की आपोआप त्याच्या भोवतीने समाज गोळा होतो. ही सामाजिक उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न उद्योजकांनी केला जातो. आम्ही जेव्हा व्यवसाय चालू करतोय तेव्हा छोटा असतोय, आणि जसजसा आमचा व्यवसाय मोठा होत जातोय, व्यवसाय विस्तारत होत जातो, व्यवसायात स्थिरता येते, त्यावेळेला कळत न कळत आम्ही आर्थिक उद्दिष्ट पूर्ण झाले असतात. याच्यातून सामाजिक उद्दिष्टाकडे, सामाजिक ध्येयाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय. उदाहरण दाखल सांगतो, तुम्ही महाराष्ट्रातील काही नवनिर्वाचित आमदारांची यादी जर बघितली तर याच्यातले अनेक आमदार हे पूर्वी कुठला तरी व्यवसाय करत होते. व्यवसायातनं पुन्हा त्यांना आमदारकीची स्वप्न, पुन्हा त्यातनं मंत्र्यांची स्वप्न पडायला. म्हणजे मी टीका करतोय असला भाग नाहीये, पण सामाजिक मला मान पाहिजे, मला प्रतिष्ठा पाहिजे. मग काही जणांनी काय केलं, प्रतिष्ठेसाठी काही सामाजिक उपक्रम चालू केले, काही जणांनी शाळा चालू केल्या, काही जणांनी धर्मादाय संस्था चालू केल्या, आणि त्याच्यातून समाजाला मदत करण्याचा प्रयत्न केला, समाजात मान मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या दृष्टीनं सामाजिक सांगत असताना, आम्ही सामाजिक गरजांची पूर्तता करत असताना पुन्हा आम्ही ग्राहकाला विसरत नाहीये. बघा उदाहरण सांगतो, आपल्याकडे एक प्रथा आहे, आणि जरा कमी झाले, स्वरूप बदलले. पूर्वी आपण ज्या दुकानदाराकडनं नेहमी माल खरेदी करत होतो, तो दुकानदार दिवाळीला आपल्याला काहीतरी गिफ्ट देतो. ते सामाजिक जबाबदारी. आज स्वरूप कसं बदललंय बघा. आपल्याकडे अनेक वेळेला दूध व्यवसाय करणारे अनेक दूध व्यवसाय संस्था आहेत. आम्ही वर्षभर त्यांना दूध पुरवठा करतोय, त्याचं पैसे आम्हाला बिल मिळालं जात आहे, पण आम्हाला अपेक्षा असते दिवाळीला काहीतरी आम्हाला संस्थेने भेटते. आणि तो जो व्यावसायिक आहे तो आपल्या दूध उत्पादकांना दिवाळी निमित्त काहीतरी भेट देतो. एक सामाजिक बांधिलकी जोपासते. अनेक व्यवसाय काय करतात, आपल्या कर्मचाऱ्यांना, आपल्या ग्राहकांना त्यांच्याकडे जर नोंदी असतील, समजा उदाहरण दाखल बघा, आता आपण बरेच जण मोबाईल वापरतोय, आपण कुठं माल खरेदी करायला होते तर आपला नंबर घेतोय, आपल्याही घेणार नसतंय, पण समजा त्याचा मेसेज तुम्हाला वाढदिवसासाठी हार्दिक शुभेच्छा फ्रॉम XYZ बिझनेस, आम्हाला लगेच त्याची वाटतं, अरे मी तिथं गेलो त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या, आमच्याकडे नकळत परिणाम होतो. आणि पुन्हा आम्ही काय असलं, हा तो माणूस चांगला आहे बरं का, जातात. ग्राहक निर्मिती झाली, ग्राहकाचे संबंध जोपासले, आणि याच्यातून व्यवसायाचा, समाजाचा विकास करायचा. आज सामाजिक उद्दिष्टातून अनेक व्यावसायिक काही सामाजिक उपक्रम चालवतात. आपल्या भागातलं उदाहरण सांगतो, अनेक व्यावसायिक आहेत. आता आपल्याकडे नरंदेला म्हणा, कुंभोजला म्हणा, शिवपुरीला म्हणा, इंडोकॉनची कंपनी आहे, गोकुळ मेडिसिनचं, त्यांचा फिरतो हॉस्पिटलचा दवाखाना बघा येतोय की नाही. अल्प दरात भले 5 रुपये 10 रुपये केस देऊन तुम्हाला काय औषध पाणी केलं जात असतं. ही सामाजिक जबाबदारी असते, सामाजिक उद्दिष्ट असतं. आपण जर बघितलं मध्यंतरी 2 वर्षापूर्वी आपल्याकडे पूर आला, आणि पूर आल्यानंतर जेवढा पाण्याचा पूर आला तेवढाच मदतीचा सुद्धा पूर आला की नाही. मग आपल्यालाही माहित नाही आपल्याला कुणी कुणी काय काय दिले, फक्त आम्ही घेतलं. मदत आहे, सामाजिक जाणीवेनं केलं. अनेक उद्योजकांनी, अनेक व्यावसायिक ज्या वेळेला अशी काही आपत्ती येते, अडचण येतात, त्यावेळेला हे उद्योजक समाजाला भरभरून देत असतात. तुम्ही जर कधी मुंबईला गेला असाल तर मुंबईचं CST, मुंबई हायकोर्ट आणि मुंबईचं विद्यापीठाच्या पुढं ओव्हन मैदान,
आझाद मैदान, अतिशय मोठं मैदान, त्याला मुंबईचं हार्ट म्हणून ओळखलं जातं. त्या मैदानाची निगा आणि देखभाल अनेक मल्टीनॅशनल कंपन्या, टाटा समूह, हिंदुस्थान लिव्हर यासारख्या कंपन्यांकडे ते केले. आज टाटा कॅन्सर हॉस्पिटल टाटावाल्यांनी चालवलं अल्पदरात. म्हणजे ही सामाजिक बांधिलकी असतात आणि मग ही सामाजिक उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला जातोय. समाजाच्या विकासासाठी त्यांच्याकडे अनेक उपक्रम दाखवले. आज अनेक संस्थांनी होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, गरजू व्यक्तींना हॉस्पिटलची मदत केली जाते, जेणेकरून समाजाची ध्येयता जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. आज कायद्यानं तरतूद केले की आपल्या देशात ज्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी होणाऱ्या नफ्यापैकी काही हिस्सा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक जबाबदारीतून तो नफा तिकडे खर्च करणं बंधनकारक आहे. ही सामाजिक, आता सामाजिक उद्दिष्ट गाठली, ही उद्दिष्ट पूर्ण होत गेली की आपोआपच त्याची वाटचाल न कळत मानवी कल्याणाकडे व्हायला सुरुवात. आता मानवी कल्याण करायचं म्हणजे काय केलं जातंय, तर शेवटी आपण हे सगळं कशासाठी करतोय, तर आपला आर्थिक उन्नती व्हावी, आपली सामाजिक उन्नती व्हावी, आपल्या राहणीमानाचा दर्जा होतो आणि याच्यातूनच मानवतेचा विकास होतो. मानवी विकासाचा जर इतिहास बघितला तर या विकासामध्ये उद्योजकाची, व्यावसायिकांची भूमिका ही अतिशय महत्वाची मानली जाते. ज्या देशाचं औद्योगिकरण झालेलं आहे, ज्या देशाचा आर्थिक विकास झालेला आहे, तो देश प्रगतीवर गेलेला असतो. आणि म्हणून आपण जर बघितलं तर मानवी विकासाचे टप्पे बघत असताना हे उद्योजकातून झाले. ज्या वेळेला विकासाचा पूर्णत्वाकडे जातोय त्यावेळेला समाज विकासाभिमुख व्हायला सुरुवात होतोय. मानवी विकास, मानवाचं कल्याण साधण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मग त्याच्यातनं काही उपक्रम राबवले जातात. त्यासाठी अनेक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने मग काय केलं जात आहे, तर उद्योजकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर उद्योग समूह आपल्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर घरगुती किंवा नातेसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न. बघा, आपण बऱ्याच वेळेला अनेक कंपन्यांमध्ये संपाच आहे, पण टाटा समूहामध्ये कधी संप झालाय का बघा? काय अडचण आहे पाठीमागं? कारण या समूहानं कामगार हा आपला घटक आहे आणि आपल्या नफ्यातला हिस्सा कामगारांचा खर्च केला जातो. उदाहरण सांगायचं झालं तर ताज हॉटेलवर हल्ला झाला आपण बघितलं. 3 दिवस ताज हॉटेल पेटलं होतं. अतिरेकी हल्ला झालेला होता मुंबईत. अनेक व्यक्तींच्यावर कायमस्वरूपी अपंगत्व आलं, अनेक जणांचा मृत्यू झाला. आणि मग मानवी उद्दिष्टानं टाटा समूहानं काय केलं त्यावेळेला? ताज हॉटेल आहे, टाटा ग्रुपचं हॉटेल आहे, मुंबईला गेटवे ऑफ इंडियाचं हॉटेल आहे ताज हॉटेल. तर टाटा ग्रुपनं हॉटेल बंद होतं तरी सुद्धा प्रत्येक कर्मचाऱ्याचा ठरलेला पगार महिन्याच्या महिन्यात त्याच्या घरी पोहोचला होता. मानवी उद्दिष्ट. ज्यांच्याकडे कायमस्वरूपी अपंगत्व आलं, काम करू शकत नाहीये, अशा व्यक्तींना त्यांनी तिथून पुढे त्यांच्या आयुष्य जेवढी नोकरी होती तेवढा सगळा फायदा त्यांना दिला. जे शहीद झालेत, जे कर्मचारी मृत्यू झालेत, त्याच्या वारसाला नोकरीला घेतलंच, पण त्याच्या लहान मुलाच्या शिक्षणाची नोकरीची जबाबदारी आज टाटा ग्रुपमध्ये. जर एवढी मानवता तो ग्रुप दाखवत असेल तर आपल्यालाही त्याबद्दल आपुलकी निर्माण होते ना. आज ताज हॉटेलची निर्मिती काय झाली की मानवी उद्दिष्ट झाले. आम्ही जुना मर्द पिक्चर बघितला असेल तर त्याच्यात एक घटना दाखवली, एक हॉटेल दाखवलंय आणि त्या हॉटेलमध्ये बोर्ड आहे इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. म्हणजे तिथं कुत्र्याला प्रवेश म्हणून भारतीयांना प्रवेश नव्हता. मग त्याच्यातनं टाटाने प्रयत्न केली, अरे आम्ही एवढं कमी आहोत का, मग मी अशा पद्धतीनं हॉटेल बांधेल की त्या हॉटेलमध्ये फॉरेनर येऊन राहिले पाहिजे. आणि त्याच्यातनं टाटा ग्रुपची टॉटल हॉटेलची निर्मिती झाली, ताज हॉटेलची. ही सामाजिक उद्दिष्ट असतात, मानवी उद्दिष्ट.
मानवी कल्याण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून उद्योजकाचं जीवनक्रम बघत असताना हा अतिशय उदात्त पद्धतीने काम करणार आहे. आपण या ठिकाणी आपला JFCचा 12वीचा पहिला घटक उद्योजकीय जीवनक्रम हा घटक संपले. याच्यात आपण उद्योजक स्वयंरोजगारापासून सुरुवात केली ते उद्योजकाच्या ध्येयनिश्चिती बनतो. आता हे का अभ्यासलं त्याचं थोडक्यात एवढं सांगतो की मित्रांनो, इथून पुढे नोकऱ्यांचं प्रमाण कमी आहे, नोकरी लागल्याची शाश्वत. भले आम्ही टाटाचा विषय सोडून देऊया, आम्ही आमच्या पुरतं जरी आमचा स्वतःचा व्यवसाय केला, आमच्या पुरता जरी रोजगार निर्माण केला तर आम्ही भरपूर मिळवतो. आज कुठं तर 20 लाख रुपये नोकरी करण्यापेक्षा आपल्या आणि म्हणून त्या दृष्टीने मी तुम्हाला त्या दृष्टीने आपला जो हा जनरल फाउंडेशन कोर्स आहे, हा जो अभ्यास काय आहे, या अभ्यासाचा हेतू हाच आहे की तुम्ही नोकरीच्या पाठीमागे ह्या दृष्टीने उद्योजकीय वाटचाल कशी करताय. आज आपल्यातले व्यवसाय शिक्षण केलेले अनेकांनी छोटे मोठे व्यवसाय केले दिसतात आणि खरोखर चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत आणि त्या दृष्टीनं आपण फक्त उद्योजकीय जीवनक्रम या घटकाचा अभ्यास केला.